जेव्हा मी इथे आले तेव्हा पहिले 1-2 महिने तर सिंगापूर एक्सप्लोअर करण्यात गेले. वेगवेगळ्या जागा बघण्यात गेले. मला वेगवेगळ्या वस्तू खायला आवडतात, त्यामुळे आपलं जेवण काय मी पहिले 1-2 महिने मिस नाही केले. पण जेव्हा मी हम्म. पहिल्यांदा इथे आले तेव्हा कणिक मिळायची, आणि तिथे असताना, भारतामध्ये असताना, त्यावेळी म्हणजे आता लोक रेडीमेड कणिक आणत असतील विकत, बरोबर. पण तेव्हा तरी असं होतं की घरी गहू आणून निवडायचे आणि गिरणीत दळायला द्यायचे. कुठेतरी असं होतं की बघ, पूर्ण काही मला घरी बसायचं नाहीये, मला काहीतरी काम नक्की करायचंय, मला एक्झाम द्यायला लागणार आहे. आणखीन त्यानंतर लायसन्स अप्लाय करायला लागेल. नाही स्टार्टेड इट, तर मग आता मी आय मेक इट अ पॉइंट की ऍटलिस्ट वन्स लाईक 3 टाइम्स अ वीक मी जाते तिकडे. आणि अच्छा. बरं वाटतं. जे काय फ्रस्ट्रेशन असतं ते बॉक्सिंग करून काढायचं. मुलं जेवढं शिकतात ना, तेवढं मला करेक्ट असं करेक्ट. वाटतं की पुस्तकी ज्ञानामधनं नाही तेवढं कळत, की आपोआप जे आपल्याला बघून मुलं शिकतात. आपले सगळे हिंदू सण तू बघशील तर प्रत्येक वेळेला जे जे पदार्थ आपण करतो ट्रॅडिशनली, जे आपल्या आजीपासून म्हणजे चालत आलेले बरोबर. आहेत, ते त्या त्या ऋतूप्रमाणे त्या पदार्थांचं प्लेट खाण्याचं गेले मोठं घरी ऑफिसमधनं. 8-8:30 झाले होते आणि मी गेले तर देवाजवळ दिवा वगैरे लावलेला. तर मी म्हंटले, हा अच्छा. दिवा कोणी वा. लावला? तर तर दोघंही मला म्हणे, आम्ही लावला, आम्ही लावला. म्हटलं अच्छा. म्हटलं व्हेरी आता गुड. आपण रामरक्षा, आपण रामरक्षा आता म्हणू. नाही ना, आम्ही रामरक्षा पण म्हंटली. म्हणजे त्यांना ते कळलं की आता हा. हा संध्याकाळची वेळ आठवणी झाली. पडतात. हा. आता. हा. आणि त्याच्याकरता काही एक्स्ट्रा एफर्ट नाही करायला लागले. आम्ही करते त्यांनी नुसतं अनुकरण केलंय. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मीट कलाकारच्या आर्ट जर्नी अ टॉक शो विथ आर्ट लव्हर्स या कार्यक्रमात. सगळ्यात आधी कार्यक्रम सुरू करायच्या आधी मी जे सगळे आपले प्रेक्षक आहेत युट्यूबवरचे, फेसबुकवरचे, त्या सगळ्यांचे मी खूप आभार मानते. तुमचे भरपूर व्ह्यूज येत आहेत. आमचे जे इंटरव्ह्यूज आहेत त्याला तुमचा खूप छान प्रतिसाद मिळतोय, कमेंट्स खूप छान छान मिळत आहेत. त्यामुळे खरंच खूप खूप धन्यवाद. तुमच्या या प्रतिसादामुळेच आम्हाला खूप आणखीन छान प्रोत्साहन मिळतं आणि नवीन नवीन लोकांशी बोलायची ऊर्जा सुद्धा मिळते. कारण काय आहे ना की आता मीठ कलाकारवर इतके कलाकार आहेत, म्हणजे आता मला वाटतं 4,000 कलाकार जवळजवळ होतील. अनेक प्रकारचे आहेत, गायक, वादक, डान्सर, पारंपरिक जे आपले खेळ आहेत मंगळागौरीचे वगैरे ते करणारे, मॅजिशियन. पण नुसतेच कलाकार असून नाही, त्या कलेला सुद्धा वाव मिळाला पाहिजे. आणि त्यासाठीच तुम्ही सुद्धा, प्रेक्षक वर्ग सुद्धा तितकंच महत्वाचा आहे. म्हणून आपण हा टॉक शो सुरू केलाय. तर आज आपल्या बरोबर आहेत मधुराताई, मधुरा खरे. यांच्याबद्दल सांगायचं झालं तर सिंगापूरमध्ये त्या बरीच वर्ष आहेत, म्हणजे आता 18 एक वर्ष होत आली, 20 वर्ष साधारण त्यांना होतील आता काही वेळी. आणि तिथे त्या इथून मुंबईहून तिथे जाऊन त्यांनी त्यांचा तिथे बिझनेस सेटअप करून एक यशस्वी महिला उद्योजिका त्या तिथे आहेत. म्हणजे खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे की भारतातून तिथे जाऊन शून्यातून सगळं सेटअप करून एक बिझनेस सक्सेसफुल करणं. तर खरंच आवडेल हे सगळं जाणून घ्यायला की त्यांचा हा प्रवास कसा होता. तर मधुराताई, तुमचं खूप खूप स्वागत आजच्या एपिसोडमध्ये. थँक्यू रुचा, थँक्यू सो मच. मला तू संधी दिलीस. तू मला नुसतं मधुरा म्हण, इट्स फाईन. आणखीन एवढं छान माझी इंट्रोडक्शन केलीस, तर मी खूप आभारी आहे की मला माझ्या छोट्याशा
काही छोटीशी जी सुरुवात मी केली आहे इथे सिंगापूरमध्ये, त्याची दखल तुला घ्यावीशी वाटली आणि आज आपण इथे गप्पा मारतोय. सो आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट अँड लुकिंग फॉरवर्ड टू इट. येस, नक्कीच, सेम हिअर. तर आपण सुरुवातीपासून सुरू करूया की तुम्ही मुंबईतून तू सिंगापूरला गेली. तर सुरुवातीला काही बरेच प्रॉब्लेम झाले असतील, म्हणजे संस्कृती नवीन, माणसं नवीन, खाणं सुद्धा नवीन. तर सुरुवातीला कसं काय ऍडजस्ट करणं कितपत कठीण गेलं, काय झालं? ओके. तर मी जेव्हा सुरुवातीला सिंगापूरला आले ना, तेव्हा जसं सगळ्या माणसांचं असतं बघ, की जेव्हा ज्या गोष्टी आपल्याकडे असतात त्याचं आपल्याला तेवढं अप्रूप नसतं, पण जेव्हा त्या गोष्टी आपल्यापासून दूर जातात तेव्हा त्या आपल्याला हव्याशा वाटतात. हे बरोबर. आपलं हे जनरली मन असतं आपलं. तर काय झालं, जेव्हा मी इथे आले तेव्हा पहिले 1-2 महिने तर सिंगापूर एक्सप्लोअर करण्यात गेले, वेगवेगळ्या जागा बघण्यात गेले. मला वेगवेगळ्या वस्तू खायला आवडतात, त्यामुळे आपलं जेवण काय मी पहिले 1-2 महिने मिस नाही केलं, खरं म्हणशील तर. त्यानंतर मग असं झालं की चला नवीन नवीन टाइम हा संपला, 1-2 महिने सगळं बघितलं आणि सिंगापूर तशी छोटी कंट्री आहे, तर तुम्ही म्हणजे इतका वेळ नाही लागत एक्सप्लोअर करायला. सो ते झाल्यानंतर मग हळूहळू म्हणजे आपल्या घरच्या जेवणाच्या पदार्थांची आठवण यायला लागली, बरोबर. की आता अरे आता आपण आज हे करूया, आज ते करूया. छोट्या छोट्या म्हणजे बेसिक स्वयंपाक मला येत होता करता, पण जे आपले ट्रॅडिशनल पदार्थ असतात ना, हम्म. ते लग्नाआधी कधी जबाबदारी घेऊन मुली करत नाही. आईला बरोबर. मदत करणं वेगळं आणि स्टार्ट टू फिनिश हो. सगळं आपण करणं वेगळं. तर त्यामुळे मग मला असं वाटायला म्हणजे लागलं की जेवण मिस करतेय. म्हणजे काही काही भाज्या तेव्हा आई म्हणायची की आज मी ही भाजी, हे काय केलंयस असं. मग त्याच भाजीची किंमत वाटायला लागली इकडे आल्यावर, की अरे ही बरोबर. भाजी इकडे मिळत नाहीये. असं झालं. आणि त्यानंतर मग मी इकडच्या वस्तू थोड्याफार एक्सप्लोअर करायला सुरुवात केली. ओके. ओके. आणि तिकडे कितपत म्हणजे आपलं सगळे जे पदार्थ आहेत ते तिथे कितपत तुम्हाला मिळतात? बघ आता, आता तू विचारशील तर आता बऱ्याच वस्तू मिळतात, कारण की खूप जास्त नो प्रोग्रेस झालाय सगळ्या वस्तूंच्या इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये. त्यामुळे आता बऱ्याच वस्तू अवेलेबल आहेत. म्हणजे नाचणीच्या भाकरीच्या पिठापासून ज्वारी बाजरीचं पीठ किंवा असं काही. पण जेव्हा मी हम्म. पहिल्यांदा इथे आले तेव्हा कणिक मिळायची, आणि तिथे असताना भारतामध्ये असताना त्यावेळी म्हणजे आता लोक रेडीमेड कणिक आणत असतील विकत, बरोबर. पण तेव्हा तरी असं होतं की घरी गहू आणून निवडायचे आणि गिरणीत दळायला द्यायचे, आणि मग हो. ते गरम हो. गरम दळणाचा डबा आपण घरी घेऊन यायचो. तर ती सवय असून इथे आल्यानंतर ते पॅकेट मधला कणिक आणायची, मग त्यानंतर त्याच्यातून पोळ्या बनवायच्या, मग त्या कधी मऊ छान व्हायच्या कधी नाही असं. तर त्या ह्याच्यातून सुरुवात झाली. पण एक माझं म्हणजे होतं की आता आपण जिथे आलोय आपल्याला आता तिथेच ऍडजस्ट करायचंय, आपल्याला बरोबर. परत मागे जायचं नाहीये. त्यामुळे आय ट्राईड टू ऍडजस्ट, आणि आता तसा फरक येत नाही, वाटत नाही, कारण आता सवय झाली इकडची. आणि सगळ्या वस्तू जसं मी म्हंटल नाचणीच्या पिठापासून सगळं आता मिळायला लागलंय. त्यावेळेला असं आंबे होतं पण की मिळतात. उकडीचे, हो आंबे आंबे पण सुद्धा मिळतात. मिळतात. आता सुरू झालेत, हो. आणखीन त्यावेळेला असं व्हायचं, जे आपले पारंपरिक पदार्थांना काही ठराविक इन्ग्रेडियंट्स लागतात बरोबर. उकडीचे मोदक करायचे झाले तर तुम्हाला साधं तांदूळाचं पीठ घेऊन त्याचे उकडीचे मोदक छान बनत नाहीत, सुबक बनत नाहीत. त्यासाठी ते विशिष्ट चिकटपणा असलेलं तांदूळाचं पीठ हवं. तर ते नव्हतं मिळत. मग आता हळूहळू त्या वस्तू यायला लागल्यात, त्यामुळे आता प्रवास सुखकर आहे. ओके. आणि 24/7 मेड हे हा. तुझं व्हेंचर तू सुरू केलं. आणि खरंच ते प्रॅक्टिकली इट इज व्हेरी हेल्पफुल अँड व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एव्हरी हाऊस होल्ड असं ते Correct. व्हेंचर आहे. तर कसं मुळात सुचलं हे सुरू करायचं, आणि परदेशात बिझनेस सेटअप करणं, त्यात काय काय चॅलेंजेस आली फेस करायला लागली? ओके. तर आता ह्याची सुरुवात कशी झाली, पहिली 2-3 वर्ष मी आल्यानंतर जसं मी तुला म्हंटल की कंट्री एक्सप्लोअर करण्यामध्ये गेले. मग नंतर मला एक मुलगा झाला, त्याच्यानंतर थोडा वेळ मी त्याला देण्याकरता ठेवला. एक तर तो पहिलाच अनुभव होता आई होण्याचा,
त्यामुळे ते वाटतं तेवढं सोपं नसतं. मग आपल्याला त्याच्यामध्ये पण खूप शिकायला मिळतं. आणि त्यानंतर जेव्हा तो हळूहळू त्याच्या शाळेमध्ये लाईक 2 तास वगैरे प्ले ग्रुप मध्ये जायला लागला, हा. तेव्हा मला असं वाटायला लागलं की आता पुढे काय, म्हणजे आता हे झालं, आता ह्याच्यानंतर मी काय करणार आहे. आणि बरेचदा जेव्हा मी आले होते ना सिंगापूरला, तेव्हापासूनच जेव्हा मी आणि माझा नवरा हेमंत आम्ही जेव्हा बोलायचो, तेव्हा आम्हाला म्हणजे मला कुठेतरी असं होतं की बघ, पूर्ण काही मला घरी बसायचं नाहीये, मला काहीतरी काम नक्की करायचंय. आणि त्याच्याही मनामध्ये हे होतं की मी काहीतरी करून स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे. मलाच नाही तर मला असं वाटतं आजकाल सगळ्याच बायकांना, मुलींना हे सेल्फ डिपेंडंट राहणं खूप गरजेचं आहे. आणि आम्ही एक्सप्लोअर करतच होतो की काय करू शकतो. तर सुरुवातीला काय होतं ना, जेव्हा भारतीय लोक इथे आहेत किंवा कुठल्याही देशाची, त्या आपल्या वस्तू शोधायला लागतात की आपलं जेवण कुठे मिळेल, आपलं धान्य कुठे मिळेल, किंवा आपल्या उपयोगाच्या रोजच्या वस्तू, काही आपली औषधं असतात जी आपली नेहमीची टिपिकल आपण वापरतो, तर ते सगळं. तर म्हणून पहिले असा विचार आला की काही ग्रॉसरीचं काम करायचं का, इम्पोर्ट एक्सपोर्टचं काम करायचं का, असं. मग त्यानंतर विचारत विचारत गेलो. इथे सिंगापूरमध्ये कसं आहे की जर तू बघशील, सिंगापूर इज वन ऑफ द ऍक्च्युली आता नंबर 1 वर आहे कॉस्टलीएस्ट सिटी टू लिव्ह इन, राईट. तर त्यामुळे आपल्याला जर इथे येऊन एक पर्टिक्युलर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आपल्या स्वतःला आणि आपल्या फॅमिलीला द्यायचं असेल, तर हजबंड वाईफ दोघांनीही पैसे कमवणं आणि घर चालवणं गरजेचं आहे. त्यामुळे बरेच बायका, पुरुष जेही इथे येतात ते दोघंही वर्किंग असतात, हजबंड वाईफ, राईट. आणि काय होतं, जेव्हा एक माणूस घरी असतो, जसं मी होते आणि मी माझ्या मुलाची काळजी घेत होते, तेव्हा मला पण असं मुलगा नव्हता तोपर्यंत आम्ही दोघंच होतो. इट वॉज इझी. आय वॉज हँड्स ऑन इन किचन, एव्हरीथिंग आय कुड डू. पण मग नंतर असं वाटलं की छोट्या बाळाला घेऊन मला किचनचं रोज 3 वेळेचं ब्रेकफास्ट, लंच, डिनर जेवण बनवायचं सगळं जमणार नाही. आणि इथे कसं असतं, इंडियामध्ये जशा पार्ट टाइम कामाला मुली येतात ना, जसं कपडे भांडी करून जातात, मग संध्याकाळी परत येतात, कपडे इस्त्री करून जातात, असं. तसं सिंगापूरमध्ये आहे, पण ते कॉस्टली आहे रादर दॅन हॅव्हिंग अ फुल टाइम हेल्पर. तर त्यामुळे फुल टाइम हेल्पर ठेवणं हा ऑप्शन बरेच लोक एक्सप्लोअर करतात आणि ठेवतात. हे एक रिझन आहे त्याच्या मागचं. दुसरं एक रिझन आहे, आता जर तुला माहिती असेल तर एशियामधला सिंगापूर हा एक ब्लू झोन आहे. ब्लू झोन म्हणजे काय की तिथे जास्तीत जास्त वयापर्यंत लोक जगतात, लाईफ स्पॅन जास्त आहे लोकांचा. तर त्यामुळे इथे ओल्ड एज पॉप्युलेशन खूप आहे. आणि त्यामुळे काय होतं, त्यांना त्यांची देखभाल करण्याकरता, त्यांचं लक्ष ठेवण्याकरता लोकांना हेल्पर्स हवेत, राईट. तर जेव्हा माझ्याकडे पहिल्यांदा कोणी हेल्पर नव्हती, जेव्हा मला मुलगा झाला त्यानंतर आम्ही एक हेल्पर घेतली. आणि तिची जी प्रोसेस असते ती मला, म्हणजे तिचा विजा कसा अप्लाय केला जातो किंवा कसं आणलं जातं त्यांना इथे, हे सगळं एका बाजूनी मला कळलं ऍज अ एम्प्लॉयर, बिकॉज आय वॉज हर एम्प्लॉयर, राईट. तर ते मला कळलं आणि मला तिचा खूप फायदा व्हायला लागला घरातल्या कामांमध्ये वगैरे. आणि त्यामुळे मला अजून एक्स्ट्रा फ्री टाइम मिळायला लागला. मग मला असं वाटलं की आपण ह्या वस्तूला एक्सप्लोअर करूया. कारण की इथे कसं असतं की जेव्हा त्या मुलींना किंवा कोणीही वर्कर्स असतील, आता आम्ही कन्स्ट्रक्शन वर्कर्स, नर्सेस, सगळ्याच वस्तू करतो, डोमेस्टिक हेल्पर इज वन पार्ट ऑफ इट. तर मग त्यांची प्रोसेस कशी आहे की त्यांना विजा अप्रूव्ह झाल्यानंतरच वी हॅव टू ब्रिंग देम इन टू सिंगापूर. त्यांना आधीपासून इथे आणून बसवलं नाही जात जॉब शोधण्याकरता. तर म्हणून एक सोपा हे मला वाटलं की याच्यामध्ये जसं ग्रोसरीचं शॉप काढलं असते किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट, त्याच्यामध्ये आधी तुम्हाला कच्चा माल आणावा लागतो किंवा तुमचे प्रॉडक्ट्स आणावे लागतात, स्टॉक ठेवावा लागतो. हा. आणि नंतर तुम्हाला त्याला सेल व्हायची वाट बघावी लागते, बरोबर. इफ आता तुमचं खूपच छान नशीब असेल, पटापट सेल झालं, तर ते इन अँड आउट तुमचा तो ओघ चालला राहतो. पण इन्व्हेस्टमेंटच आहे शेवटी ती, बरोबर. तर म्हणून मला असं वाटलं की लेट मी एक्सप्लोअर दिस ऑप्शन. आणि मग मी थोडीशी त्याच्याकरता माहिती गोळा करायला सुरुवात केली दुपारच्या वेळी, जेव्हा मला फ्री टाइम असायचा. आणि मग मला कळलं की ह्याच्याकरता मला एक्झाम द्यायला लागणार आहे, आणखीन त्यानंतर लायसन्स अप्लाय करायला लागेल.
तर त्या एक्झाम मध्ये दोन ऑप्शन्स असतात. एक की तुम्हाला स्वतःला लायसन्स घ्यायचंय तुमच्या नावावरती, आणि दुसरं असतं की यू वॉन्ट टू वर्क इन अन एम्प्लॉयमेंट एजन्सी ॲज अ स्टाफ. अच्छा. ठीक आहे. तर मी जे घेतलं, जी एक्झाम मी द्यायचं ठरवलं, दॅट वॉज अ की अपॉइंटमेंट होल्डर त्याला म्हणतात. हम्म. त्याचं टायटल ओके. सर्टिफिकेट ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरमिडिएरीज की अपॉइंटमेंट होल्डर. ओके. तर तो कोर्स मी केला आणि ती एक्झाम दिली. आता मला आधी असं माहिती होतं की ह्याचा रिझल्ट लाईक 1 to 2% लोक पास होतात अच्छा. आणि पासिंग डिफिकल्ट आहे, कारण की ह्यांचे लॉज खूप स्ट्रिक्ट आहेत. एंड ऑफ द डे यू आर डीलिंग विथ ह्युमन्स, राईट? तुम्ही बरोबर. लोकांना एका कंट्रीतून दुसऱ्या कंट्रीमध्ये आणताय, रिस्क आहे थोडं त्याच्यामध्ये त्याच्यात. कस्टम्स, इमिग्रेशन, चेकपॉइंट्स, ऑथॉरिटीज ऑफ करेक्ट. डिफरंट कंट्रीज आर इन्व्हॉल्व. तर म्हणून ह्या एक्झाम्स खूप स्ट्रिक्ट असतात आणि पहिल्याच अटेम्प्ट मध्ये मी ती क्लिअर झाली. मग अच्छा. त्याच्यानंतर थोडस मनाला असं वाटलं की अरे हा, झाली खूप आता भारी. एक्झाम तर हा. झाली, प्री रिक्विजिट आपल्याकडे आहे. मग लायसन्स कसं घ्यायचं, मग आम्ही त्या हिशोबाने प्रयत्न करायला सुरुवात केली. इथे सिंगापूरमध्ये प्रत्येक वस्तू, जशी मी एक्झाम दिली ना, तसे जे हम्म. फर्स्ट टाइम एम्प्लॉयर्स असतात आणि फॉर दॅट मॅटर फर्स्ट टाइम वर्कर्स असतात, त्यांना सुद्धा वेगवेगळ्या एक्झाम्सला जायला लागतं. एक्झाम म्हणजे अच्छा. ओरिएंटेशन प्रोग्राम म्हणू आपण त्याला. बरोबर. हा. त्याच्यामध्ये ते त्यांचे लॉज सांगतात क्लिअरली, सो दॅट हा. एव्हरीबडी नोज की जर आज तुम्ही एम्प्लॉयर आहात किंवा तुम्ही वर्कर आहात किंवा तुम्ही एम्प्लॉयमेंट एजंट आहात, सो व्हॉट आर द रूल्स अँड रेग्युलेशन्स यू हॅव टू फॉलो. ओके. तर डूज त्याने अँड डोंट कळतात डूज साधारण. अँड डोंट्स कळतात. हा. तर त्या हिशोबाने इथे बरंच सिस्टमॅटिक आहे सगळं काही. तर मग मी लायसन्स अप्लाय केलं आणि लायसन्स पण मिळून गेलं. मग ह्याच्यामध्ये आता मला पहिले तर विचार केलेला की मुलाला घरी ठेवून मी काम करणार वगैरे. मग थोडं असं वाटायला लागले की अरे मी 8-8 तास आता बाहेर जाणार, काय हा. करू, घरनच करू का? मग तिथे हेमंत तो मला हा. म्हणाला की बघ, जर तुला प्रोफेशनली काही करायचं असेल तर घरातून बाहेर जाऊन ऑफिस स्पेस मध्ये बसूनच करावं लागेल. घरातनं केलं तर ते करेक्ट. घरगुती उद्योग सारखं होईल. मग यू वॉन्ट बी एबल टू टेक इट टू अनदर लेवल, राईट? नेक्स्ट लेवल. हा. तर म्हणून मी म्हंटल की नाही, हा म्हणतो तर बरोबर आहे, कारण की मध्येच बाळ रडलं की आपण तिथे जाणार, मग काम बाजूला ठेवणार, मग ती प्रायोरिटी वाटणार. तर म्हंटल असं होता का म्हणे, आपल्याला ऑफिस स्पेस घ्यायला हवी. मग आम्ही एक ऑफिस स्पेस घेतली आणि तिथून काम चालू केलं आणि असं करता करता या कामाची सुरुवात झाली. वंडरफुल. ऍक्च्युली खूप इन्स्पायरिंग पण आहे हे, की म्हणजे वाटणं असं मुळात की हे करावं आणि त्या ह्यानी स्टेप्स पण घेऊन ते सुरू करणं. ऍक्च्युली इट इज रिअली ग्रेट. मधुरा, खूपच छान हे व्हेंचर. तर म्हणजे म्हटलं असं खूप इन्स्पायरिंग आणि इट इज रिअली ग्रेट. पण ह्याच बरोबर आणखीन एक तुझं व्हेंचर आहे, म्हणजे न्यूमन एड्यू सर्व्हिसेस, की हो. ज्याच्यात बऱ्याच स्टुडंट्सना ते खूप महत्वाचं आहे, त्याचा खूप उपयोग होतो आणि फॉरेन युनिव्हर्सिटीजसाठी असिस्टन्स प्रोव्हाइड केला जातो त्यांना तिथे शिकायला जाण्यासाठी. तर त्याबद्दल थोडं सांगशील? ओके. तर काय झालं, जेव्हा हे 24/7 मेट्सचं काम माझ्या व्यवस्थित हातात आलं, काही पूर्ण त्याच्यात सगळंच काही मला माहिती असं नाही. दररोज नवीन अडचणी येतात आणि आपण त्यातनं शिकत जातो. तसं आहे, जितके दिवस आपण काम करू तितके दिवस काही काही नवीन वस्तू असतात. मग ते थोडं एस्टॅब्लिश झाल्यानंतर मी आणि माझा बेटर हाफ हेमंत, आम्ही दोघांनी असं ठरवलं की याला अजून आपल्याला काय काय करता येईल अपार्ट हम्म. फ्रॉम ब्रिंगिंग पीपल टू सिंगापूर फॉर जॉब, राईट? तर मग आम्हाला असं लक्षात आलं की स्टुडंट विजा प्रोसेसिंग पण आपण करू शकतो आणि त्याच्याकरता मग आम्ही न्यूमन एड्यू सर्व्हिसेसचं ओपन केलं आणि आम्ही आता जवळजवळ 30 कंट्रीज मध्ये मोर दॅन 700 युनिव्हर्सिटीज मध्ये मुलांना बापरे. पाठवतो अच्छा. शिकण्याकरता. हो, अंधेरीमध्ये साधारण कुठल्या आणखीन कंट्रीज आहेत या? UK, US, कॅनडा, दुबई, ऑस्ट्रेलिया, सगळ्या कंट्रीज अच्छा. मध्ये, ऑफकोर्स सिंगापूरमध्ये पण. पण आय एम सिंगापूरमध्ये शुअर ऑल द आल्यानंतर मेजर कंट्रीज, म्हणजे मेजर हो, युनिव्हर्सिटीज विल बी कवर्ड. करेक्ट करेक्ट. आणि आजकाल कसं आहे ना, मुलांना खूप माहिती आहे. तर आम्हाला असं लक्षात आलं, 10वी-12वीची मुलं जेव्हा ऑफिसमध्ये येतात आणि आम्हाला सांगतात की त्यांचे काय काय इंटरेस्ट आहे, दे आर सो वेल रेड. त्यांना सगळं माहिती हो. असतं की कुठे जायचंय,
माझा इंटरेस्ट कशात आहे. मला वाटतं आपण त्यांच्या वयाचे होतो तेव्हा अगदीच इनोसेंट होतो. नाही, खूप इंटरनेटमुळे जग क्लॅरिटी आणि जवळ आलं. आता तर खूप जास्त खूप जास्त क्लॅरिटी आहे. आणखीन पॅरेंट्सना पण त्यांना पाठवण्याकरता काही म्हणजे सपोर्ट मुलांना देतात. आणि बरोबर. आता तेवढं असं नाही की अरे बापरे दुसऱ्या देशात जाशील मग कसा राहशील कशी राहशील काय खाशील. बरीच मुलं जातात त्यामुळे इट्स अ गुड थिंग. आणि मुलं तिथे जाऊन बाहेर शिकून पुन्हा भारतात येऊन सुद्धा स्थायिक होऊ शकतात. की असं नाही आहे की नुसतं बाहेर स्थायिक बरोबर. होण्याकरताच मुलं जातात. राईट. तर त्याकरता आम्ही मग हे न्यूमन एड्यू सर्व्हिसेस चालू केलं. आणि मग आम्ही असं ठरवलं की आता सिंगापूरमध्ये ऑफिस आहेच, पण आपल्याला इंडियामधनं जर मुलांना इथे येण्याकरता प्रोत्साहन द्यायचं असेल आणि बरोबर. त्यांना वाव द्यायचा असेल तर वी हॅव टू ओपन ऑफिस इन मुंबई, आय मीन इंडिया. आणि मग आम्ही मुंबईमध्ये अंधेरी वेस्टला, आणखीन दिल्लीमध्ये नेहरू प्लेसमध्ये अशी 2 ऑफिसेस चालू केली. अच्छा. आणि मग तिथपर्यंत जेव्हा हे न्यूमन एड्यू सर्व्हिसेस चालू केलं तिथपर्यंत जी मी मागे तुला म्हंटल की मी एक्झाम दिली होती आणि हम्म. सर्टिफिकेशन ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरमिडिएरीज करता की अपॉइंटमेंट होल्डर मी झाले होते. बरोबर. तीच एक्झाम हेमंतनी पण दिली अँड ही जॉईन मी. सो आय ओके. थॉट की मे बी दॅट वॉज हिज विजन फ्रॉम द बिगिनिंग. ओनली थिंग इज ही डिडंट टेल मी दॅट ओपनली अँड ही वॉन्टेड मी टू स्टार्ट इट अँड देन ही जॉईन बरोबर. इन. आणि त्यांनी आपला चांगला छान बँकचा जॉब सोडून ही जॉईन मी. आणि मग अच्छा. मला दॅट इज जसं रिअली म्हणतात ना डिफिकल्ट. अगदी मला 100 हत्तींचं बळ आलं असं म्हणतात ना. मग खरंच. माझा उत्साह अजून वाढला की पहिले तर मॉरल सपोर्ट बघ लागतोच. कारण काय माहितीये का सगळ्यांना असं वाटतं की कोणीतरी छान करावं आपण छान. पण हे जे डे टू डे लाईफ मध्ये ज्या डिफिकल्टीज येतात ना एक स्वतःचा बिझनेस असला. आता तुमचं पण हे मीट कलाकार तुझं एक स्वतःचं व्हेंचर आहे. तुला माहिती असेल की बॅकएंडला आपल्याला काय किती वस्तूंना लढावं लागतं डेली. राईट. किती अडचणी येतात एव्हरी डे आणि त्या इज अ काय न्यू डे विथ न्यू चॅलेंजेस. करेक्ट. आणि प्रत्येक वस्तू तुम्हाला बघ पुस्तकामध्ये शिकवत नाहीत की असं आल्यावर तू कसं. हे आपल्याला अनुभवातनच शिकावं करेक्ट. लागतं. तर तेव्हा कसं व्हायचं फ्रंट फेसला मी होते मागणं मला ह्याचा पूर्ण इमोशनल फायनान्शियल सगळा सपोर्ट होता. पण तरी कुठेतरी मला ना फेस करताना असं वाटायचं अरे मी एकटीच आहे. म्हणजे आता जसं मी वेगवेगळ्या एम्बेसीज मध्ये जायला लागले ना हे 24/7 पुन्हा एकदा जरा बरोबर. मागे नेते. हा. तिथे जायला लागले आणि मला हेमंतनी सांगितलं की जर वर्कर्स आणायचे असतील तर आपण नुसतं इंडियामधनं नाही वेगवेगळ्या कंट्रीतून आणू. इंडोनेशिया, फिलिपिन्स, श्रीलंका, म्यानमार, कंबोडिया या सगळ्या कंट्रीज मधून. मग आम्ही प्रत्येक कंट्रीज मधनं वर्कर्स सोर्स करण्याकरता आपल्या कोणी ओळखीचं नाहीये तिथे. वी हॅव टू गो बरोबर. अँड एस्टॅब्लिश कॉन्टॅक्ट. राईट. तर मग एम्बसीज मध्ये जायला सुरुवात केली. आणि त्यांना मी विचारलं की मी असं असं काम चालू केलंय आणि माझ्याकडे काही कॉन्टॅक्ट नाही मी नवीन आहे मला तुम्ही काही द्या. आणि मग मला असं लक्षात आलं की आपण विचारायच्या आधी उगाच घाबरत असतो. खरं म्हणजे विचारल्यानंतर लोक आपोआप मदत करतात. आणि बरोबर. खूप चांगले अनुभव आले. इतके चांगले की काही काही एम्बेसीजच्या डिप्लोमॅट्स मध्ये त्यांना म्हणजे ते जे डिप्लोमॅट्स इथे येतात त्यांच्याकडे काम करण्याकरता वर्कर्स ते आमच्याकडनं घेतात. दॅट आय कॅन अच्छा. से व्हेरी प्राऊडली. हा अरे म्हणजे वा. त्यांना एक विश्वास वाटतो की आपण बरोबर. ह्यांना सांगितलं तर दे विल मेक शुअर की जो कोणी माणूस येतोय कामाला बॅकग्राऊंड चेक प्रॉपरली करतील करेक्ट. किंवा पुढे काही अडचण आली तर आपल्याला सॉल्व्ह करायला मदत करतील अशा हिशोबाने. बरोबर. मग जेव्हा हेमंतनी जॉईन केलं या कामाला मग आम्ही या स्टुडंट प्रोसेसिंग आणि विजा प्रोसेसिंग मध्ये गेलो. आणि तो मग आता ट्रॅव्हल करतो दिल्ली, मुंबई आणि सिंगापूर यामध्ये. हम्म. आणखीन ते एस्टॅब्लिश केलेलं आहे आणि ते काम आता चालू आहे. ऑफकोर्स कोविड मध्ये थोडस दोन्हीच कामाला आम्हाला राईट. हे झालं. पण वन्स वी हॅव डिसाइडेड टू वर्क ॲज अ टीम मग आम्ही एकमेकांना इमोशनली सपोर्ट करून करेक्ट. वी हॅव टू गो थ्रू ऑल दिस. येस. वंडरफुल. पण प्रेक्षक हो तुम्हाला माहितीये का हे काम तर आहेच पण या व्यतिरिक्त एक मधुराची वेगळी ओळख म्हणजे ती बॉक्सिंग. 3 वर्ष जवळजवळ ना तू बॉक्सिंग 3 वर्ष करतेस झाली बॉक्सिंग आता. शिकते. कोविड मध्ये हा. चालू केलं मी. राईट. आणि बायका तर खूप कमी म्हणजे मला तर माहितीये की ज्या बॉक्सिंग शिकतायत आणि 3 वर्ष आता जवळजवळ म्हणजे इट इज नॉट जस्ट अ बेसिक लेवल.
तर कसं काय, म्हणजे इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. आता मी तुला सांगेन की बघ, आपण ऑफिसमध्ये पूर्ण खुर्चीत बसून आपला पूर्ण दिवस जातो. घरामध्ये सगळी इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स आहेत, तर उठ बस काही होत नाही. तर एक्सरसाइज काहीतरी पाहिजे ना करायला, टू कीप आवर सेल्फ फिट. तर म्हणून ह्याची सुरुवात झाली. आणि जसं म्हणतो ना, प्रत्येक माणसाचा आपल्यावरती काहीतरी चांगला वाईट परिणाम होतो असं. तर माझी एक ऍक्च्युली माझा मुलगा ज्या शाळेमध्ये जातो तिथे त्याचा एक फ्रेंड आहे. दे आर फ्रेंच. ओके. सो एकदा आम्ही भेटलो होतो डिनर करता आमच्या घरी. आणखीन ती मला म्हणाली, त्याची आई, शी इज फ्रॉम फ्रान्स ऑल्सो, शी इज ऑल्सो फ्रेंच. ती मला म्हणाली, तू काय करतेस या विकेंडला? तर मी म्हंटल काही नाही, असंच. मला तर विकेंडला जनरली माझं ऑफिस असतं. तर मी तिला म्हंटल की मला तर ऑफिस आहे विकेंड वरती. तर ती मला म्हणाली, चल ना बॉक्सिंगच्या क्लासला, मी जाणार आहे. तर अच्छा. मी म्हंटल हा, बॉक्सिंग? तर मग माझा मुलगा, मम्मा मम्मा चल, तुला चालायला लागेल. तर मी म्हंटल अच्छा चल, जाऊन बघू कसं वाटतंय. आणि मी 2 त्यांचे ट्रायल सेशन्स घेतले अँड आय फेल्ट वंडरफुल. मला असं वाटलं की अच्छा. बस हेच आहे. आणि खूप जास्ती हाऊ टू से, ज्या जिम मध्ये मी जाते ना, ती असं काही एकदम फॅन्सी नाही, एक बेसिक इक्विपमेंट्स वापरून ते करतात. काही प्रेशर नाहीये. दे कोणी तुम्हाला जज नाही करत. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऍक्च्युली बरोबर. बायकांना मी तुला सांगते काय वाटतं, जे मला स्टार्टिंगला वाटलेलं हा. की लोक काय म्हणतील, आजूबाजूचे तिकडे यंग लोक असतील किंवा कोणी यंग मुली असतील, त्या मला बघून काय म्हणतील, असं. कारण की बरोबर. आपल्यामध्ये ते पोश्चर नसतं, करेक्ट. ती बॉडी लँग्वेज नसते, हा, राईट. तर क्विकनेस मग मला मला वाटतं असं, लागत असेल. हा, तर ते स्विफ्टनेस. मला असं हा. वाटलं. पण मी तिथे गेल्यावर तिकडच्या इन्स्ट्रक्टर्सनी एवढं कम्फर्टेबल केलं ना, ते म्हणाले तू काही लक्ष नको देऊस. आणखीन तू जसं तुला येईल तसं कर. अँड देन आय स्टार्टेड इट. तर मग आता मी आय मेक इट अ पॉइंट की ऍटलिस्ट वन्स लाईक 3 times a week मी जाते तिकडे. आणि अच्छा. बरं वाटतं. जे काय फ्रस्ट्रेशन असतं ते बॉक्सिंग करून काढायचं. हो हो, खरंच. मस्त. इट इज व्हेरी नाईस. आणि आता कारण की तिथे 10 वर्षाच्या पुढच्या मुलांनाच प्रवेश आहे, म्हणजे लहान मुलांना घेत नाहीत. अच्छा. तर आता हा. माझा मुलगाही जातो माझ्या बरोबर. मग आम्ही काउंट ठेवलाय. मग तो एक दिवस हा. जास्ती गेला की आय हॅव टू त्याच्या बरं आहे. बरोबरीने मला जावं लागतं. सो इट्स अ फन ते पण ऍक्टिव्हिटी एक फॉर बोथ ऑफ. मोटिवेशनल हे आहे. हो हो, नक्की. आणि मुलांना ह्याचा खूप परिणाम होतो असं मला वाटतं, की आपले आईवडील आपल्या बरोबरीने कुठली फिजिकल ऍक्टिव्हिटी करू शकतायत. त्यांना बरोबर. खूप अमेझिंग वाटतं ते. आणि हम्म. शेवटी कसं आहे ना, बघ आता माझ्या कामामध्ये किंवा माझ्या घरामध्ये जे काय कुकिंग स्किल्स असतील किंवा जे काही देवाचं आपण करतो, ह्या सगळ्यामध्ये ना, जर तू म्हणजे मी असा जर विचार केला की या सगळ्या गोष्टी मी कशी करायला लागले किंवा का आलं माझ्यामध्ये, तर मी असं म्हणेन 2-3 मोठी माणसं घरातली आहेत ज्यांची मला अगदी आवर्जून नावं घ्यावीशी वाटतात. एक तर आईने मला कुकिंग सगळं, म्हणजे लहानपणापासून तिने असं कधीच नाही केलं की असतं ना की लहान मुली किचन मध्ये लुडबुड केल्या की हे सांडशील, हे फोडशील, नको तू हातच हम्म. नको लावू. हा, तसं नाही बरोबर. केलं तिने. मला ओपनली हे केलं की तू कर, सांडलं तरी चालेल, तुटलं तरी चालेल, तू कर असं. एक तर ते. दुसरी गोष्ट म्हणजे माझे बाबा बिझनेस करायचे, त्यामुळे ते तिथून आलं. मला असं वाटतं, मी त्यांना नेहमी म्हणते की हा. ते एक इमोशनल स्ट्रेंथ जी लागते ना, बरोबर. ती पुस्तकातनं नाही येत तुम्हाला. ते जर तुम्ही कोणाला पाहिलं असेल करताना, किंवा तुमचा माइंड तेवढा स्ट्रॉंग पाहिजे स्वतःचा बिझनेस करेक्ट. करण्याकरता. आणि तर तू जवळून कारण ते बिझनेस लहानपणापासून बघतेस, म्हणजे ते मी त्यांना पण जे बघितलं. हा, चॅलेंजेस आले असतील. करेक्ट. म्हणजे त्यावेळेला माहितीये का, नोकरी सांभाळून स्वतःचं काम पण ते करायचे. तर ती तारेवरची कसरत होती अक्षरशः, पण करेक्ट. त्यांनी ते केलं. सो आय ऑलवेज टेल हिम की मला वाटतं तिथनच ते आलंय माझ्याकडे, असं मला वाटतं. आणखीन जे थोडं फार मी जे हाऊ टू से देवाचं करते, हम्म. जसं मी मागे तुला म्हंटल होतं रामरक्षा करता, हा. जे आम्ही रोज म्हणतो, मुलांना शिकवले ते पण म्हणतात. बरोबर. तर ते माझ्या सासूबाईंकडनं आलंय. त्या नेहमी आता हे जे गुढीपाडवापासून, जे कालपासून आपलं नवरात्र हा. चालू झालेत ना, 9 दिवस हम्म. रामनवमीपर्यंत. तर हे पूर्ण 9 दिवस त्या 11 वेळा प्रत्येक दिवशी रामरक्षा म्हणून, त्याला म्हणतात रामरक्षा सिद्ध करणे, म्हणजे हा. आत्मसात सिद्ध करणे. तर ते प्रत्येक वर्षी त्या करतात. तर त्याच्यावर मला असं अच्छा. वाटलं की अरे, अगदी एका दिवशी 11 वेळा म्हणणं तर बसून वेळ नाही जमणार. पण निदान रोज एकदा दोनदा तरी म्हणायला हरकत नाही, असं करून मी ते सुरुवात केलं.
सकाळी पूजा झाल्यानंतर संध्याकाळी दिवे लावायच्या वेळेला. आणि मग ह्या सगळ्या वस्तूंनी माझी मुलं आता मला बघतात तर त्यांनाही असं वाटतं की आपण पण असं करावं, आपल्याला पण असं करायचंय. बरोबर. असं नकळत मुलं जेवढं शिकतात ना तेवढं मला करेक्ट असं करेक्ट. वाटतं की पुस्तकी ज्ञानामधनं नाही तेवढं कळत, की आपोआप जे आपल्याला बघून मुलं शिकतात. राईट राईट. हा. व्हेरी गुड. आणि जसं तू ऍप्टली म्हणालीस की तुम्ही रामरक्षा वगैरे जसं करता, तर तिथे तुम्ही आता आपल्या देशापासून इतकं लांब राहून सुद्धा काय प्रकारे म्हणजे तू तर आहेस आणि जनरली एफर्ट्स लोक घेतात की आपली संस्कृती तिकडे टिकून राहावी, असं तुम्ही काय करेक्ट काय करेक्ट. करता? आता मी तुला सांगू का, ह्याच्यात पण मला असं वाटतं की जेव्हा आपण एखाद्या, जसं मी सुरुवातीला म्हटलेलं आहे, एखाद्या वस्तूपासून आपण दूर गेलो ना की त्याची किंमत कळायला लागते. तर भारतामध्ये राहून कसं असतं की सगळेच फेस्टिवल, सगळे आपले सण, आजूबाजूला शेजारी आपले नातेवाईक, आपल्या स्वतःचे घरचे आजी आजोबा है ना सगळे असतात. तर सगळे वेगवेगळ्या प्रकारांनी आपल्याला प्रेरित करतात की तुम्ही आता होळी आली की पुरणपोळी करायची, संक्रांत आली की तिळगुळ करायचा, म्हणजे या सगळ्या गोष्टी. तर मला असं वाटलं की हे जर का मी आता नाही केलं तर माझ्या मुलांना कुठून शिकायला मिळेल. कारण की शाळेमध्ये वेगवेगळ्या देशातली मुलं आहेत. तर त्यांच्या त्यांच्या संस्कृतीमध्ये म्हणजे इतक्यापासून बेसिक पासून सुरुवात असते ना ऋचा, की माझा मुलगा जेव्हा नवीन शाळेत जायला लागला ना, एक छोटासा इन्सिडेंट सांगते तुला. शाळेमध्ये मुलं डबा आणतात, राईट, लंच बॉक्स. तर मी त्याला कधी पराठा, कधी पोळी भाजी, कधी काही असं छोटं मोठं बरोबर. द्यायची, कधी छोटे मोठे वेस्टर्न फ्राईड राईस वगैरे. पण मग ना तो मला म्हणाला, मी रोज पोळी का नेतो, माझे फ्रेंड्स नेहमी पास्ता आणतात, सँडविचेस आणतात. मग मला त्याला एकदा बसवून सांगायला लागलं की बघ, जर तो माणूस ऑस्ट्रेलिया, फ्रान्स या देशांमधून येत असेल तर पास्ता आणि या सगळ्या वस्तू त्यांच्याकरता त्यांचं फूड आहे. रोजच राईट तेच लहानपणापासून ते खात आले. पोळी भाजी वरण भात हे आपलं जेवण आहे आणि आपल्याला ते खाल्लं. आणि आता मोठा झाला, आता त्याला ते कळतं की आई का राईट. असं म्हणते. पण पहिले त्याला ते नाही कळायचं. असं वाटायचं की आपण आउट ऑफ द क्राऊड, म्हणजे का आपण असं आणि वेगळं ते राहायचं जास्त असं. अट्रॅक्टिव्ह वाटतं ना, पास्ता आणि फ्राईड करेक्ट राईस करेक्ट. वगैरे. हा, तर त्याच्यावरनं सुरुवात झाली. आणि आपले सगळे हिंदू सण तू बघशील तर प्रत्येक वेळेला जे जे पदार्थ आपण करतो ट्रॅडिशनली, जे आपल्या आजीपासून म्हणजे चालत आलेले बरोबर. आहेत, ते त्या त्या ऋतूप्रमाणे त्या पदार्थांचं खाण्याचं महत्व करेक्ट. आहे. बरोबर, म्हणजे थंडीमध्ये आपण तिळगुळ बनवतो, म्हणजे ह्या सगळ्या वस्तू. तर मला असं वाटलं कुठेतरी जर मी नाही चालू ठेवलं तर मुलांना नाही कळणार. कारण की बरोबर. आईच एक असते जे या वस्तू आपल्याला करेक्ट. पुढे सांगू शकते. बरोबर, आणि आणि तशीच इथे ती एकत्र. संस्कृती तर पास ऑन पण होतं जनरेशन. करेक्ट. आणि इथे कसं आजी आजोबा रोज नाही आहेत जवळ, कधीतरी आजी आजोबा आले, राहिले, गेले घरी, असं होतं. त्यामुळे मग मला असं वाटलं की ही पण जबाबदारी माझीच आहे, की मी जर नाही हे केलं तर नाही. म्हणून मी जास्ती तू म्हणशील तर नाही, कारण इथे प्रत्येक सणांना सुट्टी पण नसते खरं म्हणशील तर. म्हणजे जसं गणेश चतुर्थी आहे आपल्याकडे, महाराष्ट्रामध्ये तर 5 दिवस सुट्टी असते, काही जागी 10 दिवस लोक सुट्टी. इथे तर सुट्टी नसते. पण मी त्या सणांना मुख्य करून मुलांना शाळेला सुट्टीच करायला सांगते आणि त्यांना घरी ठेवते. कारण की मला असं वाटतं की हे बरोबर. करणं पण तितकंच महत्वाचं आहे जितकं इंटरनेट. नाहीतर आपली संस्कृती हळूहळू मुलांना कळणारच नाही. म्हणून मी दीड राईट. दिवसाचा गणपती करण्याकरता सुरुवात केली. मग गणपती आला की उकडीचे मोदक आले, वाटली डाळ आली, नंतर राईट. ते दही पोहे, म्हणजे सगळंच हो. सगळेच ते पदार्थ. आणि मग ते मुलांना आवडायला लागलं. आणि बस. आणि बाकी मी तुला जसं म्हंटल की रोज सकाळ दुपार, सकाळी आणि संध्याकाळी पूजा करायचा, तुळशीला बाहेर दिवा लावायचा, रामरक्षा म्हणायची. आता अजून हळूहळू छोटी छोटी अजून स्तोत्र मला त्यांना शिकवायची आहेत मुलांना. आता बघू कसा वेळ मिळतोय. पण रामरक्षा पूर्ण त्यांनी पाठ आपोआपच झाली. मी काय असं पुस्तक घेऊन बसवलं नाही, आम्ही म्हणायला लागलो आणि त्यानंतर मुलं आपोआप हो. म्हणायला लागली. पहिले बरोबर. बोबडे ते म्हणजे कानावर पहिले पडतं ते जसं. करेक्ट, पहिले थोडस संस्कृतचं उच्चारण एक्झॅक्ट येत नव्हते वर्ड्स, पण आता यायला लागलेत, बरोबर बोलता. आणि मुख्य जसं मी तुला म्हटलं की आपल्या आचरणावरून मुलं शिकतात. तर हे कसं बरोबर. की मागच्या म्हणजे काही एखाद वर्ष झालं असेल या गोष्टीला, मला असं लक्षात आलं, मी लेट गेले घरी ऑफिसमधनं, 8, 8:30 झाले होते. आणि मी गेले तर देवाजवळ दिवा वगैरे लावलेला. तर मी म्हंटले हा अच्छा. दिवा कोणी वा. लावला. तर दोघंही मला म्हणे आम्ही लावला, आम्ही लावला. म्हटलं अच्छा. म्हटलं व्हेरी आता गुड. आपण रामरक्षा, आपण रामरक्षा आता म्हणू.
नाही ना, आम्ही रामरक्षा पण म्हंटली, म्हणजे त्यांना ते कळलं की आता हा, हा संध्याकाळची वेळ आठवणी झाली. म्हणतात हा आता. हा, आणि त्याच्याकरता काही एक्स्ट्रा एफर्ट नाही करायला लागले. आम्ही करते त्यांनी नुसतं अनुकरण केलंय. मग ह्याच्यामध्ये माझ्या प्रत्येकच चांगल्या वाईट गोष्टीचं अनुकरण कोणीतरी करणार आहे म्हटल्यानंतर आपल्याला वी हॅव टू कीप अप करेक्ट. टू दॅट, राईट. राईट राईट. असं होतं ते. करेक्ट. आणि एक जे जाता जाता एक हे विचारायचं आहे की जसं आता तू शून्यातून सुरू करून यू हॅव रिच्ड टू वन लेवल, तर तसं जे नवीन कोणी जे परदेशात जातात किंवा स्पेशली सिंगापूरमध्ये जात आहेत, तिथे जर काही सुरू करायचं असेल किंवा काय, तर म्हणजे काय तू एक मेसेज देशील की जे एकतर तुझं हे जर्नीच मुळातच इन्स्पायरिंग आहे, पण व्हॉट वुड यू लाईक टू टेल देम? ओके, आता दोन तीनच गोष्टी आहेत. काही मी अजूनही असं मी स्वतःला म्हणत नाही, माहितीये का, की मी खूप काही मोठं केलंय. आजकाल खूप बायका कुठे कुठे पोचल्यात आणि काय काय वस्तू करतायत मल्टीनॅशनल कंपनीमध्ये, सीईओ सीएफओ. आय मीन, देर इज नो लिमिट टू इट. पण मला असं वाटतं की कधीही तुम्ही पूर्ण मला या वस्तूचं ज्ञान येईल आणि मग मी चालू करीन, असं जर का करून आपण वाट बघत बसलो ना परफेक्ट टायमिंगची, तर करेक्ट. ते परफेक्ट टायमिंग यू विल नेव्हर गेट दॅट परफेक्ट डे येणारच टू नाही स्टार्ट इन. वेळेची. ओके. हा, तर ते एक पहिली वस्तू आहे की बेसिक तुम्हाला काय चालू करायचं त्याचं एक बेसिक नॉलेज तुमच्याकडे असेल, देन यू जस्ट स्टार्ट इट. आणि मग तुम्हाला आपल्याच चुकांमधनं वस्तू शिकायला मिळतात. जी चांगली माणसं आपल्याला भेटतात आपल्या कामामध्ये, ते आपल्याला हे शिकवतात की तुम्ही काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. जे बरोबर. वाईट अनुभव येतात, जी वाईट लोक येतात, त्याच्यात आपल्याला कळतं काय नाही केलं पाहिजे. बरोबर. सो Correct. बोथ वेज वी आर लर्निंग समथिंग. ते आहे. आणि दुसरी गोष्ट की जर नसेल ना माहिती तर विचारायचं. हे मी स्वतःला शिकवते आता, परत असं म्हटलंच तरी राईट. चालेल. लाज वाटते उगाच आपल्याला असं वाटतं, अरे ह्याला काय वाटेल की आपल्याला एवढं पण नाही माहिती. पण नाही माहिती, आणि प्रत्येकाची उत्तरं, प्रॅक्टिकल काही प्रश्नांची उत्तरं इंटरनेटवर नाही मिळत आपल्याला. करेक्ट. प्रत्येक सिच्युएशन युनिक असते. प्रत्येक बिझनेस वेगळा असतो, प्रत्येक चॅलेंज वेगळा असतो. आणि त्याच्यातनं जर कोणी आधी गेलं असेल, कोणी कलिग्स असतील, कोणी गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज असतील, जिथे जाऊन आपण बरोबर. विचारू शकतो, तर आपण विचारू. बघ काय होतं, जर विचारलीच नाही कुठली वस्तू, तर उत्तर नाहीच आहे, आपल्याला माहितीच नाही उत्तर. बरोबर. पण जर झिरो विचारलं चान्स. तर 50% चान्स आहे हो किंवा नाही. तर करेक्ट. प्रोबॅबिलिटी आपली वाढते आन्सर राईट. मिळण्याची. आणि नाही कोणी मदत केली तर ठीक आहे, होईल, मग काहीतरी दुसरं करावं. नाही, पण विचारायला लाजू नये. आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं की बेसिक तयारी आहे, देन गो फॉर इट. चॅलेंजेस येतात आणि जातात. जोपर्यंत आपल्याला मनाचा पक्का निर्धार आहे की आपल्याला हे करायचंच आहे, तोपर्यंत मला नाही वाटत आपल्याला कोणी थांबवू शकतं. आणि मला असं नेहमी वाटतं की राईट. बायका सगळ्याच आपण ऑलराऊंडर असतो. घर, मुलं, ऑफिसेस, मुलांच्या शाळा, मुलांच्या शाळेच्या मीटिंग्स, आपण सगळं सिंगल हँडेडली कॅरी करू शकतो आणि करू आपण सगळं काही अटेंड करू शकतो 100%. येस. खरंच. म्हणजे खूप छान वाटलं खरंच मधुरा तुझ्याशी बोलून. म्हणजे नॉट जस्ट म्हणजे असं नाहीये की तू तिथे जाऊन म्हणजे तू एकतर बिझनेस सेटअप आहे त्याच्यात ऑल्सो यू हॅव बीन सक्सेसफुल. जस्ट नॉट दॅट, तिथे राहून तू एक वेगळं बॉक्सिंग सारखं हे परस्यू करतेस हॉबी. ऑल्सो युअर ट्राईंग टू प्रिझर्व अँड कन्झर्व अवर इंडियन कल्चर. ते पण आहे. म्हणजे खरंच तू म्हणतेस तसं बायका जे ऑलराऊंडर असतात यू आर ऍक्च्युली प्रूव्हिंग इट राईट. आणि म्हणजे खरंच खूप छान असं अभिमानास्पद पण वाटतं की अरे वा, काय काय म्हणजे करतात आणि खूप छान. अर्थात त्याकरता मला माझ्या माहेरच्या आणि सासरच्या सगळ्या लोकांचा नक्कीच. नेहमीच नक्कीच. सपोर्ट मिळत राहिलाय. त्यांचं पण ते पण खूप महत्वाचं आहे, कारण मला ट्रॅव्हल करायचं असेल कामाकरता किंवा काही, बरोबर. तर त्या बाबतीत आय एम व्हेरी लकी. आणि त्यामुळेच मी करू शकले. आणि थँक्यू सो मच की तू मला इथे बोलावलंस आणि माझी छोटीशी गोष्ट सगळ्यांसमोर आणण्याकरता तू प्रयत्न केलास. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. इनफॅक्ट खूप छान वाटलं आणि वेळ तू दिलास आणि आज आलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि प्रेक्षक हो, थँक्यू. नक्की तुम्ही हा एपिसोड बघा. तुम्हाला खूप छान म्हणजे मला खात्री आहे की तुम्हाला हा खूप आवडला असेल एपिसोड. आणि अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग पर्सनॅलिटीला आपण भेटणार आहोत पुढच्या एपिसोडमध्ये. त्यामुळे धन्यवाद.
थँक्यू. धन्यवाद. आणि मीट कलाकारच्या सगळ्या टीमला आणि रुचा तुला सुद्धा थँक्यू सो मच. आणि गुड लक अँड बेस्ट विशेस फॉर युअर फ्युचर एंडेवर्स. ओके, विश यू द सेम. थँक्यू. थँक्यू सो मच.